रत्नागिरी जिल्ह्यात 7 नगराध्यक्ष पदासाठी 33 तर नगरसेवक पदाच्या 151 जागांसाठी 461 उमेदवार रिंगणात आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना उबाठा नेते आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला आहे। याचा आढावा घेतलाय राकेश गुडेकर यांनी। पाहूया। जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींची मतमोजणी आज होणार आहे आणि त्यामुळे नगराध्यक्ष नेमका कोणाचा विराजमान होणार हे आज निकालातून स्पष्ट होणार आहे। जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या 4 प्रमुख नगर परिषदांसह लांजा, देवरुख, गुहागर या 3 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज एकाच वेळी ठिकठिकाणी पार पडणार आहे। या 7ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास 68.14% एवढं मतदान झालेलं होतं आणि या 7 नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 33 उमेदवार रिंगणात होते, तर नगरसेवक पदाच्या 151 जागांसाठी 461 उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते आणि याची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि सर्वात कमी मतदान आणि कमी फेऱ्या असलेल्या गुहागर आणि राजापूरचा निकाल हा सर्वात लवकर जाहीर होणार आहे आणि या थेट नगराध्यक्ष निवडींमुळे रोमांचक चित्र असं निर्माण झालेलं आहे। त्यामुळे जोरदार राजकीय चुरस देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि विशेष करून उद्योगमंत्री उदय सामंत असतील, राज्यमंत्री योगेश कदम आहेत, त्याचप्रमाणे शिवसेना नेते आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा देखील या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 5 DYSP, 25 पोलीस अधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 342 पोलीस अंमलदार, 1 SRPF कंपनी, 2 RCP प्लाटून तैनात असणार आहेत आणि चोख असा पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि त्यामुळेच आज नेमका कोणाचा नगराध्यक्ष विराजमान होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।